ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात मधुभाऊंच्या कोर्टाची तारीख असते आणि मधुभाऊंना आता कोर्टामध्ये अर्जुन, सायली आणि रविराज काका घेऊन आलेले असतात। आता चैतन्यसुद्धा अर्जुनबरोबर आलेला असतो। तर साक्षी, महिप्त, त्याचबरोबर दामिनी हे सगळे सुद्धा आलेले असतात। जज साहेब आल्यावर आता कोर्टाची कारवाई सुरू करा असं सांगतात आणि सगळ्यात अगोदर ते अर्जुनला तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतात। त्याबरोबर अर्जुन आता त्याचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला उभा राहतो आणि तो त्याच्या ओपनिंग स्टेटमेंटमध्येच हे केस संपवून टाकतो, कारण की आता अर्जुनने सगळे काही पुरावे हे जज साहेबांसमोर सादर केलेले असतात, ज्यामध्ये हे स्पष्टपणे क्लिअर होत असतं की या केसमध्ये मधुभाऊ हे दोषी नाही, तर आता साक्षी ही दोषी आहे, तिनेच विलासचा खून केलाय। आता हे नेमकं सगळं कसं घडलं, काय घडलं हे सगळं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता सगळ्यात अगोदर तर अर्जुन हे सिद्ध करतो की मधुभाऊ हे लेफ्टी आहेत, त्यात ते वृद्ध आहेत, त्यामुळे ते कोणावरती एवढा पटकन हल्ला करू शकत नाही आणि त्यांच्या बंदुकीवरती जे फिंगरप्रिंट सापडले ते सुद्धा त्या मधुभाऊंचे नाहीये। त्या सगळ्या गोष्टी आता सिद्ध झाल्याच्या नंतर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी जे ओपनिंग स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला काही बोलायचं आहे का असं दामिनीला विचारलं जातं। आता दामिनीकडे बोलण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नसतं, त्यामुळे ती गप्पच बसते। मग आता लगेचच जज साहेब हे आता साक्षीला शिक्षा सुनावतात। साक्षीला शिक्षा सुनावल्याबद्दल साक्षीला आता मात्र काही कळतच नसतं की आपण काय करायचं। साक्षी दामिनीला म्हणत असते, अहो तुम्ही काहीतरी करा ना, वकील आहात ना माझ्या, पण दामिनी काहीच करत नाही। त्यानंतर आता लगेचच इकडे अर्जुन हा म्हणायला लागतो की मिलॉर्ड, यू व्हेरी मच, योग्य तो न्याय केलाय तुम्ही। त्यानंतर आता कोर्ट इट्स ॲडजर्न असं म्हणत जज साहेब तिकडून निघून जातात। त्याबरोबर इकडे आता प्रियाला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। तिला कळत नसतं की आता आपण नेमकं करायचं तरी काय करायचं, कारण या अर्जुनने जर या दामिनी देशमुखला हरवून या साक्षीला जेलमध्ये घालवलं तर आता तो मलाही जेलमध्ये पाठवू शकतो। आता तिला काही सुचेना असं झालेलं असतं आणि आता बघता बघता प्रिया ही पार रडकुंडीला आलेली असते आणि आता ती रडतच बसलेली असते, तिला काही कळतच नसतं। तर दुसरीकडे आता मधुभाऊंना अर्जुनने निर्दोष सोडवलेलं असतं आणि त्यामुळे मधुभाऊ हे खूप जास्त खुश असतात। मधुभाऊ सायलीला म्हणत असतात, बघ साहू बेटा, मी तुला म्हटलं होतं ना जावई बापू मला या सगळ्यातून निर्दोष सोडवतील म्हणून, त्यांनी तसंच केलं। या सगळ्यातून माझी त्यांनी निर्दोष सुटका केलेली आहे। आता मला पुन्हा कोणीही नाव ठेवू शकणार नाही आणि आता माझ्यावरती कुणीही खुनी आहे असं बोटसुद्धा उचलू शकणार नाही। आता मी पुन्हा उजळ माथ्याने जगू शकेन। त्यावर सायली म्हणत असते, हो हो मधुभाऊ, मला कळतंय किती आनंद झालाय तुम्हाला। त्याबरोबर मधुभाऊ म्हणत असतात, हो, मला आनंद झालाच आहे। गेली 3 वर्ष माझ्यावरती ज्या केसचा आरोप सुरू होता, ज्याची कारवाई सुरू होती, फायनली आज ते सगळं काही संपलेलं आहे आणि ते सुद्धा माझ्या लाडक्या जावयामुळे। मग मला त्याचं कौतुक तर असणारच ना, सायली म्हणते। हो मधुभाऊ, मला मान्य आहे सगळं, पण आता आपण घरी जाऊया। त्यावर मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, 1 मिनिट, आणि मग ते सायलीला विचारतात की आपला आश्रम आता आपल्याला सापडेल ना। त्याबरोबर सायली अर्जुनकडे बघते। अर्जुन हा मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ, नक्की आपल्याला आपला आश्रम परत मिळेल, पण त्यासाठी काही लीगल प्रोसिजर करावी लागेल, कारण आश्रमाला सील केलं गेलं होतं। आता आपली केस नील झालेली आहे आणि आपण केस जिंकलो याची आपल्याला एक स्टेटमेंट करून तयार द्यावी लागेल आणि मग त्यानंतर आपलं सील जे आश्रम केलं ते स्वतः पोलीसच उघडून देतील। आता हे ऐकून मधुभाऊ खूप खुश होतात। त्यानंतर सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात। सायली अर्जुनला म्हणत असते की बघा ना,
हळूहळू गोष्टी कशा मार्गी लागतायत. सगळं अगदी आपल्या मनाप्रमाणे आपल्या फेवरमध्ये घडतंय. त्यावर अर्जुन म्हणतो, आपल्या की तुमच्या. सायली म्हणते, म्हणजे. त्यावर अर्जुन म्हणतो, आश्रम तुमचं, वडीलही तुमचे. सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडलंय. माझ्या फेवरमध्ये कुठे काय आलंय? हा, आता बायको माझी आहे म्हणून थोडंफार ठीक आहे, पण मला काहीतरी हवंय. त्याबरोबर सायली अर्जुनला म्हणते, नेमकं तुम्हाला काय बोलायचंय? स्पष्ट बोलाल का? मग आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की, बघा ना, आता अस्मिता ताई प्रेग्नेंट आहे, म्हणजे आज उद्या तिला बाळ होईल. त्यावर सायली म्हणते, आज उद्या नाही हो, पूर्ण 9 महिन्यांचा कालावधी लागतो. अर्जुन म्हणतो, व्हॉटेव्हर. त्याबरोबर सायली म्हणते, पुढे बोलाल. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो, मग आता आपणही या गोष्टीचा विचार करायला हवा असं तुम्हाला वाटत नाही का? सायली आता अर्जुनकडे बघते आणि बघतच राहते. अर्जुन म्हणतो, आता झाली आपल्या लग्नाला वर्ष 2-3. त्यावर सायली म्हणते, 2 की 3 आठवत नाहीये. त्याबरोबर आता ते दोघंजण थोडीशी मस्ती करत असतात, भांडाभांड करत असतात. पण आता अर्जुनचे जे मत असतं ते सायलीला सुद्धा पटलेलं असतं आणि त्यांनी आता आईबाबा होण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. त्यानंतर आता मध्ये काही दिवस लोटून गेलेले असतात. सगळं काही छान घरामध्ये सुरळीत सुरू असतं. घरातले सगळे काही सायलीबरोबर फार बरे वागत नसतात, पण अर्जुनचं आणि तिचं मात्र छान सुरू असतं. तर आता इकडे अचानक सायली किचनमध्ये काम करत असताना सायलीला चक्कर यायला लागते, मळमळायला लागतं. सायलीला वाटतं की पित्ताचा त्रास आहे म्हणून होत असेल. आता सायली ही गोळ्या घेते, बेसिक पेन किलर घेते. तिला तेवढ्यापुरती बरं वाटतं, पुन्हा तिला त्रास वाटायला लागतो. अश्विन सायलीचं चांगलं चेकअप करतो. सायलीला मेडिसिन लिहून देतो. अशक्तपणामुळे होत असेल असं अश्विनही सांगतो. सायली जेवढ्या वेळा गोळ्या घेते तेवढ्या वेळापुरती थोडा वेळ तिला बरं वाटतं, पण नंतर शेवटी जे काही आहे ते पुन्हा तसंच्या तसंच सुरू होतं. मग आता इथे सायलीला कळत नसतं की करायचं तरी काय. मग आता अश्विन हा अर्जुनला सांगतो, दादा, सायली वहिनीला कुठल्यातरी दुसऱ्या गायनाईककडे वगैरे घेऊन जा, कारण काय आहे मला तरी कळत नाहीये त्यांना काय होतंय ते. मी काय या सगळ्यावरती डॉक्टर नाहीये ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आणि मग तो आता सायलीला घेऊन एका गायनाईककडे आलेला असतो. आता ती गायनाईक पहिले तर सायलीला प्रश्न विचारते, नेमकं तुम्हाला होतंय काय ते मला स्पष्टपणे सांगाल का तुम्ही खुलून. त्यावर सायली त्या गायनाईकला सांगते की, मॅडम, मला ना गेल्या 4-5 दिवसांपासून सतत गरगरल्यासारखं होतंय, मध्ये उलट्या होतात, मध्ये मळमळतंय, म्हणजे काही कळत नाहीये काय होतंय इथे असं. त्यावर गायनाईक विचारते, तुम्हाला पित्ताचा वगैरे काही त्रास आहे का? सायली सांगते, नाही हो, मला पित्त वगैरे काही होत नाही. त्यावर गायनाईक तिला विचारते, मला सांगा, तुम्ही रात्री उशिरा जेवता का किंवा उशिरा झोपता का? त्यावर सायली नकार देते. मग आता ती गायनाईक म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही या इथे झोपा. मग आता सायली तिथे जाऊन झोपते. मग आता डॉक्टर या तिच्या हाताला जे बीपी चेक करायचं असतं ते मशीन लावतात, तिच बीपी चेक करतात. बीपी तिचं नॉर्मल असतं. मग पूर्ण बॉडी चेकअप करून झाल्याच्या नंतर आता डॉक्टर ह्या त्या दोघांनाही सांगत असतात, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आईवडील होणार आहात. शी इज अ प्रेग्नेंट. आता हे ऐकल्याबरोबर सायलीला खूप जास्त आनंद होतो. अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो. दोघंजण एकमेकाला कॉंग्रॅच्युलेट करतात आणि आता दोघेही घरी यायला निघालेले असतात. घरच्यांना गुड न्यूज दिल्यावर घरचे खूप खुश होतील असंही आता सायली आणि अर्जुन म्हणत असतात. मग अर्जुन हा सायलीला उचलून घरामध्ये घेऊन येतो. आता अर्जुनने सायलीला असं उचलून आणलेलं बघून अस्मिता लगेच अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन, तुला काही लाज शर्म वगैरे आहे की नाही? तू बायकोला बाहेरून उचलून कसलं घरामध्ये घेऊन येतोस?
घरामध्ये तुझे आई वडील, धाकटा भाऊ, मोठी बहीण सगळेजण आहे. त्यांना काय वाटेल याचा किमान विचार तरी करशील की नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई, मी जे काही आता सांगणार आहे ते सांगितल्याच्या नंतर मीच काय तुम्ही सगळे सुद्धा सायलीला उचलून घ्याल. आता अस्मिता म्हणते, बापरे, एवढं काय तुझ्या बायकोकडे? सांग बघू तरी आम्ही उचलून घेतलं तो की नाही. त्याबरोबर अर्जुन हा सगळ्यांना सांगत असतो की तुमचं सगळ्यांचं प्रमोशन झालं आता. असं म्हटल्याबरोबर कोणालाच कळत नाही की नेमकं अर्जुनला काय सांगायचं. सायली म्हणत असते, का उगाच खिल्ली करताय सगळ्यांची? मला उतरा पहिले खाली. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही, मी सगळ्यांना असंच सांगणार. आणि मग अर्जुन हा सगळ्यांना सांगत असतो की सायली प्रेग्नेंट आहे. आता ही गोष्ट ऐकून घरातल्या सगळ्यांना खरोखर खूप 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 आनंद झालेला असतो. सगळ्यांना भारी वाटलेलं असतं, कारण आता अस्मिताने ही गुड न्यूज दिलेली असते, सायलीने ही गुड न्यूज दिली असते. कल्पना सायलीला जवळ घेते आणि तिने ज्या काही चुका केलेल्या असतात, सायलीला प्रत्येक वेळेस नाव ठेवलेली असतात, वाईट बोललेली असते, या सगळ्या गोष्टींचं तिला आता पश्चाताप होतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी ती आता सायलीला सॉरीसुद्धा म्हणते. त्यानंतर आता सायली, अर्जुन तिकडून वरती रूममध्ये गेलेले असतात. मग आता कल्पना ठरवते की सायली आणि अर्जुनला मस्त काहीतरी सरप्राईज द्यायचं आणि मग ती घरातल्या सगळ्या सदस्यांना यासाठी मदतीला घेते. पण यात प्रिया काही त्यांची मदत करत नाही. मग काय, प्रताप, अस्मिता, कल्पना आणि अश्विन हे चौघेजण कामाला लागलेले असतात आणि पूर्णाजी ही त्यांच्यावरती लक्ष ठेवायला बसलेली असते. ते चौघेजण छान सगळं घर डेकोरेट करतात आणि काँग्रॅच्युलेशन्स मॉम अँड डॅड असे त्यांनी रिबिनसुद्धा आणलेले असतात, केकसुद्धा आणलेला असतो, भरपूर सारे लहान मुलांची खेळणी वगैरेसुद्धा आणलेली असतात. आणि मग आता सायली आणि अर्जुनला ते लोक पुन्हा खाली बोलवतात. ते दोघेजण खाली आल्यावर सगळ्या लाईट्स बंद असतात. सायली आणि अर्जुन म्हणतात, अरे हे काय? आता विमलताईंनी आवाज दिला आणि दरवाजा बंद, खिडक्या बंद, लाईट्स बंद. अर्जुन म्हणतो, थांबा तुम्ही, मी लाईट्स लावतो. अर्जुन तिकडून जात असतो इतक्यात अचानक लाईट्स येतात आणि जोरात आवाज होतो. त्याबरोबर सायली घाबरते आणि अर्जुनला हक करते. त्याबरोबर लगेचच सगळेजण काँग्रॅच्युलेशन्स असं जोरात ओरडतात. सायली, अर्जुन खूप खुश होतात. सगळेजण केक वगैरे कापून छान आनंद साजरा करतात. त्यानंतर पूर्णाजी ही सायलीकडे येते आणि सायलीला म्हणत असते, सायली बाळा, मला माफ कर. लग्न करून तू या घरात पहिल्यांदा आलीस, तेव्हा सुद्धा मी तुझा रागराग केला, तिरस्कार केला, तुला खूप त्रास दिला. नंतर हळूहळू आपल्यातलं सगळं सुधारत गेलं आणि तुम्ही आमच्याशी खोट बोललात हे सत्य कळलं. मग मी पुन्हा तुझ्याशी वाईट वागायला लागले. पण तू मात्र कायम माझी काळजी केलीस, माझ्याशी चांगलंच वागलीस. त्यानंतर सायली पूर्णा आजींना म्हणते, तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका, तुमचा हात हा फक्त आशीर्वाद द्यायला उठला पाहिजे. त्यानंतर आता सेलिब्रेशन वगैरे करून अर्जुन, सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. सायली ही खूप खुश असते, अर्जुनही खूप खुश असतो. पण अचानक अर्जुन हा सायलीबरोबर बोलत असतो की बघा ना, सगळं किती पटकन सॉल्व्ह झालं. मला तर वाटलंही नव्हतं की घरातले एवढे सगळेजण आपल्याला पटकन एक्सेप्ट करतील. पण जे झालं ते छान झालं, नाही? अस्मिता ताईमुळेच सगळं काही शक्य झालं. अस्मिताईने गुड न्यूज दिली आणि त्याच्या पाठोपाठ आपण सगळं किती पटकन झालं. आता मात्र अर्जुन एवढं सगळं बोलत असतो पण सायलीचं काही त्याच्याकडे लक्ष नसतं. अर्जुन सायलीला विचारतो, मिसेस सायली, मिसेस सायली, पण सायली काही त्याला हाक मारत नसते. अर्जुन म्हणतो, बायको. त्यावर सायली त्याच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, कधीपासून हाका मारतोय, लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? त्यावर सायली अर्जुनला म्हणायला लागते, नाही, काही नाही. कुठे नाही,
त्यावर अर्जुन तिला म्हणायला लागतो, काही नाही, कुठे नाही काय. मी काय काय बोललो आता सांग ब्र. आता मात्र सायलीला काहीच सांगता येत नसतं. ती अर्जुनला म्हणते, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. अर्जुन म्हणतो, ती गोष्ट मला माहीत आहे. लक्ष कुठे आहे तुझं? असाच प्रश्न विचारलाय मी तुला. कुठे आहे लक्ष? त्यावर सायली अर्जुनला म्हणायला लागते, ते बघा ना अर्जुन सर, म्हणजे सगळं काही छान झालं, दुरुस्त झालं. हे सगळं तुम्ही जे बोलताय ते योग्य आहेच, पण आई म्हणजे नेमकं काय असतं हे मला खरं माहीतच नाहीये. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावर लगेच सायली सांगते, लग्न झाल्यानंतर आईंनी मला खूप प्रेम दिलं, माया दिली. प्रतिमा त्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं, माया केली. पण लहानपणापासून आई कशी असते हे मला कधी जवळून अनुभवलंच नाही आलं. लांबून दुरून दुसऱ्या मुलांना त्यांच्या आईबरोबर बघून मी आनंद साजरा केला, पण आता खऱ्या अर्थाने मी आई होईल ना, तेव्हा मी माझी राहिलेली सगळी हौस पूर्ण करेन. मी खरंच माझी हौस भागवणार आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तुम्ही नक्की तुमच्या मनाला जे वाटेल ते करा. तर आता हळूहळू सगळ्यांनी सायलीची काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते. सायली आणि अस्मिता दोघींसाठीही आता कल्पना आणि पूर्णाजी सगळ्या गोष्टी अगदी सारख्या करत असतात, जेणेकरून दोघींनाही प्रत्येक गोष्ट अगदी छान व्यवस्थित करता येईल. दोघींचीही काळजी घरात घेतली जात असते. पण आता दोन मुली जर घरामध्ये गरोदर असतील तर अर्थात प्रियाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे. आणि आतापर्यंत प्रियाला सवय होती की कल्पना आणि पूर्णा आजी यांनी सतत तिची बाजू घेणं, सतत तिला काही काम सांगणं. पण आता इथे विमलसुद्धा सायली आणि अस्मिताचं करण्यामध्ये व्यस्त झालेली आहे. त्यामुळे आता प्रियाला मात्र स्वतःची कामंही स्वतःला करावी लागतात. जी प्रिया स्वतःसाठी कधी कॉफी नाही बनवायची, आता त्या प्रियाला कॉफी बनवावी लागते. घरची थोडीफार कामं करावी लागतात, झाडझूट, केरकचरा, कारण ही सगळी कामं आतापर्यंत सायली करायची. पण आता जेव्हापासून सायली प्रेग्नंट आहे ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना कळालेली आहे, तेव्हापासून सगळ्यांनी सायलीला कोणतंही काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा, बसून राहायचं असं सांगितलेलं आहे. आणि आता कल्पनाने प्रियाला सांगितलं की तन्वी, आता घरची जबाबदारी धाकटी सून म्हणून तू घे. त्या दिवशी प्रॉपर्टीवरून भांडण करत होतीस की नाही, मग आता जबाबदारीवरून सुद्धा म्हण की कधीतरी की माझं काम आहे मी करणार म्हणून. आता हे सगळं तू करायचं. आता हे सगळं बघून सायली आणि अर्जुनला मात्र छान छान मजा येत असते. तर आता हळूहळू सायलीचे दिवस पुढे सरकत चाललेले असतात, अस्मिताचे दिवससुद्धा पुढे सरकत चाललेले असतात. सगळं घरामधलं वातावरण आनंदमयी, छान प्रसन्न असतं. पण प्रियाला काही हे सगळं बघवत नसतं. तिला वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपण मिठाचा खडा हा पाडलाच पाहिजे. प्रिया हा मिठाचा खडा टाकण्याचा 3-4 वेळा प्रयत्न करते. ती 3-4 वेळा सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करते, पण त्या वेळेस तिथे कोणीतरी घरातला सदस्य उपस्थित असतो आणि सायली त्या घटनेतून वाचून पुढे निघून जाते. आता मात्र प्रिया विचार करत असते की यार, काय बॅड लक आहे माझं. मी किती या सायलीला